आरएसएस मानहानी प्रकरणी राहुल गांधींच्या वकिलांकडून भिवंडी कोर्टामध्ये जामीनपत्र दाखल करण्यात आले आणि त्यानुसार आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळास राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत। भिवंडी कोर्टातील सुनावणीसाठी राहुल गांधी स्वतः कोर्टामध्ये उपस्थित होते। दरम्यान महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं राहुल गांधी यांनी विधान केलेलं होतं आणि याच विरोधामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भातल्या सुनावणीसाठी आज राहुल गांधी हे कोर्टामध्ये आलेले होते। राहुल गांधी यांचे पहिलेचे जामीनदारांचं दुःखद निधन झालं, त्यामुळे त्यांना फ्रेश जामीन घेणं भारतीय कायद्याप्रमाणे आवश्यक होतं। भारताच्या कायद्यामध्ये कोणी कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही, त्यामुळे त्यांना आज कोर्टामध्ये परत जामीन घ्यावा लागला। या स्वयंसेवक संघावरती महात्मा गांधींच्या खुनाचे खोटे आरोप लावले, त्या संदर्भात मानहानीचा दावा आहे, त्यामुळे त्या कायद्याप्रमाणे त्यांना या दाव्याप्रमाणे शिक्षा होऊ शकते, नाहीतर त्यांनी माफी मागणं हे आवश्यक आहे। आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सकपाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। पुढची सुनावणी जी आहे ती आमची जी लीगल टीम आहे ती मार्चमध्ये आम्ही ठेवू आणि आम्ही जरा कन्सल्ट करून लीगल टीम बरोबर आम्ही मार्चमध्ये ठेवणार आहोत। आपण बघितलं की मागच्या 10 ते 11 वर्षापासून संपूर्ण देशातल्या लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी विकासाच्या दिशेनं म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि ह्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात जे सरकार चालू आहे त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे। असं असताना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मिळणारं अपयश बघून त्या ठिकाणी राहुल गांधी हे कुठलं ना कुठलं चुकीचं वक्तव्य करून देशातल्या राज्यातल्या जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात, परंतु आज ह्या देशातल्या या राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारवर बसलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही कृती राहुल गांधींनी केली तरी जनता त्याकडे लक्ष देणार नाही।